हॅलो, हाय, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मी कुठं राहते, आम्ही किरायाने राहतो का, आमच्या स्वतःचं घर आहे का, ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी बीडमध्ये राहते आणि आमच्या स्वतःचं घर आहे. आत्ता बांधलं आहे आम्ही 4-5 महिने झालं. आधी आम्ही किरायानेच राहत होतो आणि आम्ही एका रूममध्ये राहत होतो. दोघं असल्यावर कसं वेगळंच होतं, काही वाटत नव्हतं. पण परी आल्यावर थोडंसं तिथं जेवण करणं, स्वयंपाक झाल्यावर एका रूममध्ये कसं खूप राडा होतो. लेकराचा वयलाच असतोय आणि आपला वयलाच. पण आम्ही ते पण दिवस काढले आणि आता आमच्या स्वतःचं घर झाले. खूप भारी वाटते आम्हाला. आणि कसं काही जण आपल्या स्वतःची जागा असून पण भाड्याने राहतात का, तर भाड्याने रूमा चांगल्या असतात आणि शेडमध्ये कसं राहायचं काय, पण तिथं पण भाडं देणं सोपं नसते. आपलेच पैसे दर महिन्याला जातील आणि महिना तर तवाच भरतो. आणि आम्ही पण स्वतःचं घर बांधलं, पण आम्ही बोर घेतला नाही, पाण्याची टाकी पण बांधली नाही. तर मग आता आम्ही पाणी वापरलं कसं, कुठून घेतलं काय, तर आम्हाला पाण्याची मदत केली, खूप मोठी मदत. कोणी केली काय केली तर हे नाही मी सांगत, कारण त्यांना आवडतंय नाही आवडत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्यांना जर आवडलं तर नक्कीच त्यांना व्हिडिओमध्ये मी दाखवीन आणि त्यांचं नाव पण सांगन. आम्ही घर बांधायला सुरू कधी केलं, दिवाळीनंतर 1-2 महिन्यांनी मला वाटते सुरू केलं घर बांधायला. आणि दिवाळीच्या नंतर सर्वजण कसं जपून पाणी वापरतात, कुणाला देत नाहीत आणि स्वतः पण एवढं सांडत नाहीत, कारण उन्हाळ्यामध्ये पुरावं म्हणून. पण यांनी स्वतःचा नाही विचार केला आणि आम्हाला पाणी दिलं. खरंच खूप मोठ्या मनाचे आहेत. तर बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.